बुलढाण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात अन्नदाता संघर्ष पदयात्रेला सुरुवात झाली। रखरखत्या उन्हातही शेकडो काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी या यात्रेत सहभागी झाले। तर माणेगाव इथून पदयात्रेला सुरुवात झाली, तर संध्याकाळच्या सुमारास जळगाव जामोद इथं समारोप सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, अमेरिकन ट्रेड डील, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी, शेतमालाला हमीभाव, वाढती महागाई आणि बेरोजगारी, त्याचबरोबर शेतकऱ्यांवर निर्माण झालेलं संकट, विविध प्रकरणातील पारदर्शकतेच्या अभावाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षानं राज्यभरात आक्रमक भूमिका घेत अन्नदाता संघर्ष पदयात्रा काढली होती। सोमवारी बुलढाणा जिल्ह्यात या यात्रेचा समारोप करण्यात आला। सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात माणेगाव इथून पदयात्रेला सुरुवात झाली। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला। राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होत असलेलं दुर्लक्ष आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत सरकारची उदासीनता यासाठी सरकारच जबाबदार आहे, असं ते म्हणाले। शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत खिलवाड करत आहेत। कुठेतरी बदनामीचं कारस्थान हे सुरू आहे, हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। हा इशारा आज शिवसन्मान पदयात्रेच्या निमित्ताने आहे आणि यासोबतच अन्नदात्याला अभिवादन करत असताना आज लाखोचा पोशिंदा शेतकरी हा शेतमालाला भाव नसल्यामुळे, कृषी निविष्ठांच्या भाव वाढ झाल्यामुळे आणि एकंदरीत शेती या संपूर्ण व्यवसायावर जे आसमानी आणि सुलतानी संकट आलंय, त्यातून सरकारने ताबडतोबीनं एक भरगच्च अशा स्वरूपाचं पॅकेज आम्हाला द्यावं। कर्जमाफी आपल्याला अजून झालेली दिसत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणि आमच्या शिवरायांचा स्वाभिमान, अभिमान या अनुषंगाने पदयात्रा आम्ही काढलेली आहे। तर जळगाव जामोद इथं समारोपीय सभा होणार आहे। विशेष म्हणजे भर उन्हातही काँग्रेस कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये आज ही 17 किलोमीटरची पदयात्रा निघते आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रामुख्याने या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा आहे। शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कुठली अटी व निकष न ठेवता कोरा झाला पाहिजे। शेती साहित्य हे जीएसटी करमुक्त झालं पाहिजे। शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे।